नमस्कार मित्रांनो, आजची कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारी आहे. माणसाची किंमत ही कथा आपल्याला सांगते की खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो, तर तो असतो ज्याच्याकडे मोठं मन असतं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवटी मिळणारा बोध तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. एका गावात रामदास नावाचा एक गरीब पण प्रामाणिक सुतार राहत होता. त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. घराची परिस्थिती बेताची होती, पण रामदास कधीही खोटेपणा किंवा फसवणूक करत नसे. नेहमी म्हणायचा, पैशापेक्षा माणसाची किंमत मोठी असते. गावात महादेव शेठ नावाचा श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, पण तो गरीब लोकांना तुच्छ समजत असे. एके दिवशी गावातील मंदिराच्या दुरुस्तीचे काम निघाले. सर्वांनी रामदासला काम दिले, कारण तो प्रामाणिक होता. महादेव शेठ म्हणाला, असा गरीब माणूस काय चांगलं काम करणार? रामदास काही बोलला नाही. तो शांतपणे काम करत राहिला. काही दिवसांनी जोरदार पाऊस आला. महादेव शेठच्या मोठ्या वाड्याची भिंत कोसळली. त्याच्या घरात लहान नातू अडकला. सर्व लोक घाबरले. कोणीही आत जाण्याची हिंमत करत नव्हते. रामदास क्षणाचाही विचार न करता आत गेला. जीवाची पर्वा न करता त्याने मुलाला सुरक्षित बाहेर काढले. महादेव शेठच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, आज माझा पैसा काहीच कामाला आला नाही. माझ्या नातवाचा जीव एका गरीब माणसाने वाचवला. रामदास हसून म्हणाला, शेठजी, पैशाने वस्तू विकत मिळतात, पण माणुसकी विकत मिळत नाही. त्या दिवसापासून महादेव शेठ बदलला. त्याने गरिबांना मदत करायला सुरुवात केली. गावात शाळा बांधली, विहीर खोदली आणि गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. एक दिवस गावातील मुलांनी रामदासला विचारले, काका, माणसाची खरी किंमत कशात असते? रामदास म्हणाला, ज्याच्या मनात दया, प्रामाणिकपणा, प्रेम आणि दुसऱ्याला मदत करण्याची तयारी असते, तोच खरा श्रीमंत असतो. काही महिन्यांनी गावात मोठा सत्कार झाला. सरपंच म्हणाले, आज आपण पैशाचा नाही तर माणुसकीचा सन्मान करणार आहोत. महादेव शेठ सर्वांसमोर उभा राहून म्हणाला, मी आयुष्यभर पैशाचा अभिमान केला, पण एका गरीब माणसाने मला शिकवलं की माणसाची किंमत त्याच्या संपत्तीत नसते, तर त्याच्या स्वभावात असते. संपूर्ण गावाने टाळ्याच्या गजरात रामदासचा सत्कार केला. रामदास नम्रपणे म्हणाला, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणता आलं तर तेच आयुष्यातील सर्वात मोठं धन आहे. त्या दिवसापासून गावात कोणीही गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही. सर्वजण एकमेकांना माणूस म्हणून आदर देऊ लागले. मित्रांनो, या कथेचा बोध असा आहे की माणसाची खरी किंमत त्याच्या पैशात, पदात किंवा संपत्तीत नसते, त्याच्या चांगल्या स्वभावात, प्रामाणिकपणात आणि माणुसकीत असते. संकटाच्या वेळी जो इतरांच्या मदतीला धावून येतो, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. म्हणून आयुष्यात पैसा कमवा, पण त्याचबरोबर माणुसकी आणि चांगुलपणाही जपा. कारण पैसा एक दिवस संपतो, पण चांगली माणसं आणि त्याची चांगली कर्म कायम लक्षात राहतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.